लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ मानिनीला म्हणत असतो की तू काव्याला इथून निघून जायला लाव, त्या तुझं ऐकतील. तिकडे काव्या किचनमध्ये काम करत असताना रम्या फोनवर बोलत येते. रम्या फोन स्पीकरवर ठेवून बोलते. ती म्हणते, तुम्ही मला म्हणाला होतात की माझं आणि पार्थचं लग्न होणार. तर तिकडून उत्तर येतं की हो, मी जे भाकीत केलं आहे तसंच तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे रम्या. हे सगळं बोलणं ऐकून काव्य आश्चर्यचकित होते. नंदिनीला मनवण्यासाठी जीवा खूपच प्रयत्न करत असतो. तो तिच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येतो. नंदिनी जीवाला घराबाहेर काढून देत असते. जीवाला बाहेर काढून ती दरवाजा लावून घेते, पण दरवाजा लावताना फुले आतमध्येच दरवाजात अटकतात. ते बघून नंदिनीची आई तिला म्हणते, संपूर्ण जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करते नंदिनी. बघ, ती फुलं पण आत राहिली. मालिकेत पुढे आता काय घडणार हे बघणं आता मनोरंजक असणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ मानिनीला म्हणत असतो की तू काव्याला इथून निघून जायला लाव, त्या तुझं ऐकतील. तिकडे काव्या किचनमध्ये काम करत असताना रम्या फोनवर बोलत येते. रम्या फोन स्पीकरवर ठेवून बोलते. ती म्हणते, तुम्ही मला म्हणाला होतात की माझं आणि पार्थचं लग्न होणार. तर तिकडून उत्तर येतं की हो, मी जे भाकीत केलं आहे तसंच तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे रम्या. हे सगळं बोलणं ऐकून काव्य आश्चर्यचकित होते. नंदिनीला मनवण्यासाठी जीवा खूपच प्रयत्न करत असतो. तो तिच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येतो. नंदिनी जीवाला घराबाहेर काढून देत असते. जीवाला बाहेर काढून ती दरवाजा लावून घेते, पण दरवाजा लावताना फुले आतमध्येच दरवाजात अटकतात. ते बघून नंदिनीची आई तिला म्हणते, संपूर्ण जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करते नंदिनी. बघ, ती फुलं पण आत राहिली. मालिकेत पुढे आता काय घडणार हे बघणं आता मनोरंजक असणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.